नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल काजूची भाजी। तर अतिशय टेस्टी अशी भाजी आहे, अतिशय सोपी अशी आणि साधी सिंपल अशी रेसिपी आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी एका छोट्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले, छोट्या कढईमध्ये, आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 2 लहान आकाराचे कांदे आहेत तर ते चिरून घेतलेत आणि अर्धी वाटी काजू आहेत तर तेही त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। पाणी कमी होईपर्यंत, अगदी कांदा शिजेपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी उकळून होणार आहे तोपर्यंत आपल्याला काजू जे आहेत तर ते तुपावर चांगले खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी 2 चमचे इतकं तूप घेतले आणि 1 वाटी काजू घेतलेले आहेत। तर काजूचे मध्ये 2 तुकडे करून तसेही यूज केले तरी पण चालतील। तर मी इथे अख्खे काजू यूज केलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, असं गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला ते काजू आहेत तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे तूप आहे उरलेलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहे। तर मी साधारणतः 1-2 चमचे इतकं तेल ॲड केले आणि त्याच्यानंतर खडे मसाले टाकले। तर त्यामध्ये तमालपत्र, मिरे, लवंग आणि दालचिनी याचा वापर केलेला आहे। तर त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे होते तर ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते कांदा ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे सर्व मसाला आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, अगदी कलर चेंज नाही झाला तरी चालेल पण अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे साधारणतः आलं, लसूण, कोथिंबीर तर त्याची जी पेस्ट आहे तर ती टाकणार आहे, साधारणतः 2 चमचे इतकी। तर थोडा सॉफ्ट झाला की त्यानंतर ती पेस्ट टाकणार आहे। तर पेस्ट टाकल्यानंतर आपला कांदा जो आहे तर तो अगदी छान रंग बदलेपर्यंत आता परतून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे एक, तर तो ॲड केलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर पण आपल्याला टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा सर्व मसाला। आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आहे ते साधारणतः 2 चमचे टाकणार आहे मी। त्यानंतर हळद आहे, हळद अर्धा चमचा टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी किचन किंग मसाला साधारणतः 1-1.5 चमचा इतका टाकलेला आहे। तर गरम मसाला किंवा कोणता भाजीचा वेगळा मसाला असेल तर तो ॲड केला तरी पण चालेल। तर इथं मी किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि आता हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान मी परतून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर जी पेस्ट केलेली आहे, कांदा आणि काजू जे शिजवलेले होते त्याची पेस्ट आहे तर ती घेतलेली आहे आणि जे भांडं होतं मिक्सरचं त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकून ते त्यामध्ये ॲड केले आणि आता हे सर्व जे मसाले आणि जी पेस्ट आहे तर चांगले एकत्र होईपर्यंत परतून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटपर्यंत आपल्याला हे चांगलं मिश्रण आहे तर ते परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, अगदी त्याचा रंग पूर्ण चेंज होतो तोपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ते मसाल्यामध्ये परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 5 ते 7 मिनिट्स आपल्याला हा जो मसाला आहे तर तो परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी आणि परत चांगलं परतून घेणार आहे। आणि बघू शकता तुम्ही, त्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी आहे तर ती हाताने मी क्रश करून टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण ॲड करणार आहे आणि जे फ्राय केलेले काजू होते तर तेही त्यामध्ये ॲड करणार आहे मी। आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहे 1-2 ते 3 मिनिटपर्यंत। आपल्याला आता ही भाजी शिजवायची बिलकुल गरज नाही आहे, कारण आपण काजू जे आहेत ते पण फ्राय केलेले आहेत आणि मसालाही भरपूर वेळ परतलेला आहे चांगला। तर अगदी छान आणि टेस्टी अशी काजूची भाजी आपली तयार आहे। तर ती आपण सर्व करूया। अतिशय टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जे येणाऱ्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर तुम्ही बघू शकता मी एका बाउलमध्ये ते काढून घेतले आणि त्यानंतर त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि थोडेसे काजू आहेत तर ते टाकलेले आहेत। तर ते मी असेच कच्चे काजू आहेत तर ते टाकलेत, तुम्ही फ्राय करून टाकले तरी पण चालतील।
अतिशय टेस्टी रेसिपी आहे आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अतिशय सोपी साधी अशी रेसिपी आहे। खूप जास्त मसाले याच्यामध्ये आपण वापरलेले नाहीत, अगदी साधी सोपी ग्रेव्ही पण आहे। तर नक्की ट्राय करा। धन्यवाद।